नमस्कार मित्रांनो, बघा तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर पहा, नमो शेतकरी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना या योजनेचा हप्ता कधी येणार आहे, असा हा शेतकऱ्यांना प्रश्न देखील पडला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपल्या चॅनलने आणले आहे. तर बघा, शेतकऱ्यांना असे वाटत आहे की 2, 3, 4 महिने झालेले आहे, पण आतापर्यंत नमो शेतकरी सन्मान निधी आणि PM किसान सन्मान निधीचा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये आलेला नाही. तर हा हप्ता कधी येणार आहे, असा हे शेतकऱ्याला प्रश्न पडलेला आहे. तर बघा, तर मग शेतकरी मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता हा एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर ती कोणती तारीख आहे की ज्या तारखेला PM किसान सन्मान निधीचा योजनाचा हप्ता हे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे? तर चला तर मग आपण ती तारीख बघूया. तर एंडपर्यंत बनून राहा, म्हणजे की तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तर देखील या न्यूजमध्ये मिळून जातील. तर बघा, 92.50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता फेब्रुवारी या दिवशी जमा होणार आहे. म्हणजे बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा हप्ता हे जमा होणार आहे. तर बघा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी सकारात्मक बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता 6 फेब्रुवारी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ राज्यातील 92,50,000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असून त्यामध्ये 19 लाखाहून अधिक महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, की काय 6 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला PM किसान सन्मान निधीचा हप्ता मिळून जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. करमाळा तालुक्यातील सर्वाधिक 65,615 शेतकरी या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यानंतर पंढरपूर तालुक्यात योजनेचे लाभार्थी, त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये 60,014, सांगोला तालुक्यात 57,700 आणि माळशिर तालुक्यात 56,355 शेतकरी लाभार्थी आहेत. माढा तालुक्यातील 53,879 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसोबतच राज्य सरकारचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनाही शेतकऱ्यांना अधिक मदत करत आहे. या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये मिळतात. प्रत्येक योजनेतून दर 3 महिन्याला 2,000 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. तर बघा, KYCचे महत्त्व आहे. मात्र काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4,366 शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तर बघा, तर मग मित्रांनो, तुम्ही तुमची ही KYC ही करून घ्यावी. जर तुम्ही तुमच्या खात्याची अकाउंटची आधारशी जर तुम्ही KYC केलेली नाही, तर तुमचा हप्ता हे येण्यामध्ये अडचणी देखील येऊ शकतात. त्यामुळे त्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. पंढरपूर तालुक्यात 928, सांगोला तालुका 5,800 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात 422 शेतकऱ्यांना KYC केलेली नाही. या शेतकऱ्यांना लवकरात लवकर KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, म्हणजे की त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार आहे. ॲग्रीटॅक ॲपचे नवे पर्व. तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून ॲग्रीटॅक ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकरी स्वतःच्या मोबाईलवरून किसान क्रेडिट कार्डसाठी पीक कर्जाचा अर्ज करू शकतात. शिवाय शासनाच्या विविध योजना आणि त्यांच्याशी संबंधित सवलतीची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. पारदर्शकता आणि निगराणी. ॲग्रीटॅक ॲपमुळे बघा, तर तुम्हाला काय काय फायदा होणार आहे. ॲग्रीटॅक ॲपमुळे प्रत्येक शेतकऱ्याची रिअल टाईम माहिती अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध होते आहे. यामुळे योजनेची अंमलबजावणीत पारदर्शकता येणार आहे. काही शेतकऱ्यांनी शेती विकल्यानंतर सन्मान निधी योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. तर बघा, अशा सध्या प्रकारची माहिती 4 ते 6 महिन्यानंतर समोर येते. मात्र या नवीन ॲपमुळे अशा गैरप्रकार तात्काळ नियंत्रण करणे शक्य होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केले
प्रमाणे केंद्राचा 19वा हप्ता वितरित झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. तर बघा, फेब्रुवारी महिन्यामध्ये हा नमो शेतकरी योजना आणि PM किसान सन्मान निधीचा देखील हप्ता जमा होणार आहे मित्रांनो. हे शेतकऱ्याच्या थेट खात्यामध्ये. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची हमी मिळत असून त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यास मदत होत आहे मित्रांनो. डिजिटल क्रांतीचा फायदा काय आहे? ॲग्रीटॅक ॲपसारख्या डिजिटल उपकरणामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होणार आहेत. त्यांनी विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि लाभ वितरण यासंबंधी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. शिवाय डिजिटल व्यवहारामुळे पारदर्शकता वाढणार असून गैरप्रकार रोखण्यास मदत होणार आहे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. मात्र योजनेचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी EKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. बघा, तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर EKYC जर केलेली नसेल तर पटकीन EKYC ही करून घ्यावी, म्हणजे की तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळून जाईल. ॲग्रीस्टॅक ॲपच्या माध्यमातून योजनेची अंमलबजावणी अधिक कार्यक्षम होणार असून शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळणार आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, तर तुम्ही जर EKYC केलेली नसेल तर EKYC करून घ्या, म्हणजे की तुम्हाला हे हप्ता मिळणार आहे. तर बघा, की जे काय तुमचा हप्ता आहे हे 6 फेब्रुवारीच्या नंतर मिळू शकतो मित्रांनो. म्हणजे की 6 ते 10 फेब्रुवारीमध्ये नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना असे दोन्ही हप्ते तुम्हाला सोबतच मिळणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला प्रत्येकी 4,000 रुपये हे मिळणार आहे मित्रांनो. हे तुमच्या बँक अकाउंटला जमा होणार आहे. तर मित्रांनो, ही होती न्यूज आजची. तर आपली न्यूज तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला एक लाईक नक्की ठोका, म्हणजे की अशीच काही शेतकऱ्याविषयी न्यूज तुम्हाला मिळत राहील. तर नमस्कार मित्रांनो.